नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज मी करणार आहे व्हेजिटेबल मसाला भात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. व्हेजिटेबल मसाला भात यामध्ये थोडासा सफरचंद, थोडासा पेरू पण घालायचा आहे. हा व्हेजिटेबल मसाला भात इतका छान तयार होतो की आपण आता केल्यानंतरच बघायचा. येथे हा सर्व फळभाज्या घेतलेला आहे. एक पेरू घेतला आहे, एक सफरचंद घेतला आहे, एक शिमला मिर्च, एक टोमॅटो, एक बटाटा, एक काकडी, 2 गाजर असा घेतला आहे. मटार, हिरव्या मिरच्या, अद्रक, 2 गाजर, कढीपत्ता थोडासा, कोथिंबीर 1 पेंडी असा फळभाजी सर्व घेतलेला आहे. एक वांग पण मी येथे मसाला भात करण्यासाठी घेतलेला आहे. ओला मटार शेंगा थोडासा घेतला आहे, ते सोलून मटार काढून घ्यायचा आहे. हिरव्या मिरच्या पण घेतलेला आहे. सर्व भाज्या अशा प्रकारे मी घेतलेला आहे. भाज्या ह्या फ्रेशच घ्यायचा. पेरू सफरचंद घेतला आहे, त्यातला थोडासा घालायचा आहे. एक कांदा पण जाडसर चिरून घालायचा आहे. 1 वाटी एचएमटी कोलम हा तांदूळ मी घेऊन असा हा भात तयार करून घेतला आहे. हा भात फक्त 1 शिट्टी घेऊन तयार केलेला आहे. थोडासा कच्चाच ठेवलेला आहे. हा भात नंतर परत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ हा कोणताही घेतला तरी हा फळभाज्यांचा मसाला भात एकदम चांगलाच होतो. हळद पावडर 1 चमचा घेतला आहे. तेल अर्धा वाटी घेतला आहे. गरम मसाला 2 चमचा घेतला आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर असा घेतला आहे. 1 चमचा जिरे, पाव वाटी डाळे, पाव वाटी घुंगरू शेंगदाणे असा घेतला आहे. 1 शिमला मिर्च मी असा बारीक चिरून घेतलेला आहे. हा बघा अशा प्रकारे. सफरचंद पेरू थोडासा चिरून घेतलेला आहे. गाजर 2 चिरून घेतला आहे. कोथिंबीर अर्धा वाटी चिरून घेतला आहे. आता टोमॅटो पण असा मी बारीक चिरून घेतलेला आहे. 1 बटाटा घ्यायचा, वरचा साल काढायचा व असा मोठा चिरून घ्यायचा. मोठा असा चिरून घ्यायचा. हा बघा 1 बटाट्याचा 8 भाग असा मोठा चिरून घ्यायचा. हा चिरलेला बटाटा मी या चिरून घेतलेल्या भाज्याच्या ताटामध्येच ठेवत आहे. अजून थोडीशी भाज्या चिरून घ्यायचा राहिलेला आहे, तो पण मी सर्व भाज्या चिरून घेणार आहे. भात शिजवून घेताना धुतलेल्या त्या तांदळामध्ये थोडासा मीठ घालून शिजवून घ्यायचा. आता 1 वांग चिरून या भाजीमध्ये घालायचा आहे, म्हणजे ठेवायचा आहे. देठ काढून घ्यायचा. हा पण वांग मोठाच चिरायचा. हा बघा याचे पण 8 भाग करायचा. हा बघा हा वांग पण मोठा चिरला आहे. 1 वांग पण मी आता चिरून घेतलेला आहे. हा बघा अशा प्रकारे. 1 काकडी पण मी आता येथे चिरून घेतलेला आहे. हा बघा अशा प्रकारे चिरून घ्यायचा. हा बघा थोडेसे मटार आहेत, ते सोलून घ्यायचा. ओला मटार आहे. सर्व मटार मी सोलून घेतलेला आहे. हा बघा अशा प्रकारे. 1 कांदा पण आता घालायचा आहे, तो पण जाडसर असा चिरून घ्यायचा आहे. हा बघा अशा प्रकारे मी जाडसर चिरून घेतलेला आहे. पाव वाटी होईल इतका कढीपत्ता घालायचा असतो, तो मी घेतला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेला आहे. 2 गाजर चिरून घेतला आहे. हा बघा अशा प्रकारे. गाजर हा मी सुरुवातीला चिरून घेतलेला आहे. हा बघा अशा प्रकारे सर्व भाज्या मी चिरून घेतलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे भाज्या दिसत आहेत. कढीपत्ता असा काढून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे इतक्या सर्व भाज्या या व्हेजिटेबल मसाला भातामध्ये घालायचा आहे. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे सर्व भाज्या दिसत आहेत. चांगला चिरून घेतलेला आहे. हा बघा. अजून तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. आता व्हेजिटेबल मसाला भात करण्यास सुरुवात करायचा.
एक कढई मी गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये अर्धा वाटी तेल घालायचा. तेल चांगला गरम होऊ द्यायचा. तेल चांगला गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचा. 1 चमचा जिरे मी आता घातलेला आहे. चांगला तडतडू द्यायचा. यामध्ये पाव वाटी कढीपत्ता घातलेला आहे. आता या फोडणीमध्ये कांदा घालायचा. हा बघा मी घातला आहे. चिरून घेतलेला गाजर घालायचा. हा शिमला मिरची 1 चिरून घेतलेला तो घालायचा. चांगला असा परतून घ्यायचा. जाडसर कुटून थोडासा अद्रक घेतला होता तो घातला आहे. आता वांग्याच्या फोडी पण घातला आहे. 1 वांग चिरलेला मी आता यामध्ये घातला आहे. असा चांगला परतून घ्यायचा. हा भाज्या 1 मिनिट शिजवून झाल्यानंतर आता यामध्ये टोमॅटो चिरलेला या तेलामध्ये घालायचा, फोडणीमध्ये घालायचा. हा बघा आता मी घातला आहे. चिरून घेतलेला बटाटा आता या तेलामध्ये घालायचा आहे. बटाटा हा जाडसर मी चिरून घेतला होता. हा बघा अशा प्रकारे हा चिरून घेतलेला जाडसर बटाटा या फोडणीमध्ये घातला आहे. हा बघा अशा प्रकारे चांगला परतून घ्यायचा. या फोडणीमध्ये बारीक चिरून घेतलेला सफरचंद घालायचा. काकडी बारीक चिरून घेतलेला घालायचा. 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेला तो घालायचा. पेरू चिरून घेतलेला थोडासा चिरून घेतला आहे तो घालायचा. चांगला परतायचा. हा सर्व भाज्या चांगला असा परतून घ्यायचा. सोलून घेतलेला मटार आता यामध्ये घालायचा आहे. तो मी घातला आहे. हा बघा शेंगदाणे पाववाटी आता घातला आहे. डाळे पण यामध्ये घातला आहे. चांगला आता झारीने व्यवस्थित परतून घ्यायचा. व्हेजिटेबल मसाला भात हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता या फोडणीमध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. चांगला असा परतून घ्यायचा. 1 चमचा मीठ घालायचा. हा बघा आता मी घातला आहे. 2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा सर्व भाज्या एकदम चांगल्या प्रकारे दिसत आहेत फोडणीमध्ये. आता हळद पावडर 1 चमचा घालायचा. कोथिंबीर अर्धा वाटी चिरून घेतलेला तो घातला आहे या फोडणीमध्ये. आता चांगल्या प्रकारे असा परतून घ्यायचा. हा बघा ह्या सर्व फळभाज्या फोडणीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे दिसत आहेत. या सर्व भाज्यांना रंग छान आलेला आहे. एकदम फ्रेश असा हा सर्व भाजी दिसत आहे. यामध्ये घालण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेला आहे. आता शिजवून घेतलेला हा भात यामध्ये घालायचा आहे. या सर्व भाज्यांमध्ये घालायचा. 1 शिट्टी घेऊन हा कच्चा भात शिजवून घेतलेला आहे. हा बघा सर्व भात आता मी यामध्ये घातला आहे. या सर्व भाज्यांमध्ये म्हणजे फोडणीमध्ये असा चांगला परतून घ्यायचा. आता या भातामध्ये गरम करून पाणी घालायचा आहे. मी गरम करून घेतलेला आहे. तो गरम पाणी आता या भातामध्ये घालायचा, म्हणजे भात व सर्व भाज्यांमध्ये घालायचा. हा बघा अशा प्रकारे मी घातला आहे. आता हा भात व सर्व भाज्या चांगला शिजवून घ्यायचा आहे. गरम पाणी घातल्यानंतर चांगला असा परतून घ्यायचा, म्हणजे मिक्स करून घ्यायचा झारीने. हा व्हेजिटेबल भात आता मी शिजायला ठेवलेला आहे. चांगला शिजवून घ्यायचा. व्हेजिटेबल मसाला भात हा आता चांगला शिजत आहे. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे शिजत आहे. रंग छान आलेला आहे. हा बघा मधून असा चांगला परतून घ्यायचा, म्हणजे हा भात खाली असा लागणार नाही, करपणार नाही. त्यासाठी मधून थोडासा झारीने किंवा चमच्याने असा परतून घ्यायचा. व्हेजिटेबल मसाला भात हा आता ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. अजून थोडा वेळ शिजायला ठेवायचा. व्हेजिटेबल मसाला भात हा बघा शिजत असताना एकदम चांगल्या प्रकारे दिसत आहे.
एकदम मोकळा मोकळा असा हा तांदूळ झालेला आहे. हा भात एकदम टेस्टी दिसत आहे. व्हेजिटेबल मसाला भात हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हेजिटेबल मसाला भात आता शिजून तयार आहे. हा बघा, एकदम टेस्टी असा हा भात तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. एकदम सर्व भाज्या मिक्स असा हा व्हेजिटेबल मसाला भात चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. एकदम स्वादिष्ट दिसत आहे. हा बघा, झारीने चांगला असा परतून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे चांगला मिक्स करून घ्यायचा. 1-2 मिनटं ठेवायचा. हा बघा, अशा प्रकारे हा व्हेजिटेबल मसाला भात तयार झालेला आहे. हा बघा, अशा प्रकारे एकदम टेस्टी असा हा व्हेजिटेबल मसाला भात तयार झालेला आहे. फक्त 2 मिनटं ठेवायचा, मग नंतर काढायचा. हा बघा, या भातावर एक ताट झाकून ठेवायचा. एक वाफ काढून घ्यायचा आहे. 2 मिनिटासाठी ठेवायचा. गॅसचा स्पीड हा मध्यम करायचा. 2 मिनटं झाकण लावून ठेवायचा. 2 मिनटं झाल्यावर हा झाकण काढायचा. हा बघा, अशा प्रकारे हा व्हेजिटेबल मसाला भात तयार झालेला आहे. एकदम टेस्टी असा हा रंग छान आलेला आहे. हा बघा, टेस्ट तर नक्कीच चांगला असणार. एकदम छान. हा बघा, लग्नात जसा मसाला भात करतात तसाच हा व्हेजिटेबल मसाला भात तयार झालेला आहे. हा बघा, हा कढई आता मी खाली घेतला आहे. हा बघा, एकदम स्वादिष्ट चांगला असा हा व्हेजिटेबल मसाला भात तयार झालेला आहे. तांदूळ एकदम मोकळे असे दिसत आहेत. सर्व भाज्यांना रंग छान आलेला आहे. भाज्या चांगला शिजलेला आहे. भात चांगला शिजलेला आहे. हा भात घट्ट दह्याबरोबर एकदम चांगला लागतो. ताकाची कच्ची कढी याबरोबर पण एकदम चांगला लागतो. आमटी बरोबर पण एकदम चांगला असा हा व्हेजिटेबल मसाला भात लागतो. हा व्हेजिटेबल मसाला भात आता मी एका ताटामध्ये काढून घेते. हा बघा, हा व्हेजिटेबल मसाला भात मी आता या ताटामध्ये काढून घेत आहे. हा बघा, गरमागरम व्हेजिटेबल मसाला भात एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा भात आता मी या ताटामध्ये काढत आहे. हा बघा, एकदम चांगला स्वादिष्ट हा भात तयार झालेला आहे. व्हेजिटेबल मसाला या भाताला रंग छान आलेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा भात तयार झालेला आहे. हा बघा, सर्व भाज्या चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. हा बघा, हा भात मी आता ताटामध्ये थोडासा काढलेला आहे. हा घट्ट दही, यावर थोडासा लाल तिखट घातलेला आहे, कोथिंबीर घातलेला आहे, मीठ थोडासा घातला आहे. या दह्यामध्ये आता या भातावर असा बारीक चिरून कोथिंबीर घालायचा. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा व्हेजिटेबल मसाला भात तयार आहे. हा भात या घट्ट दह्याबरोबर खायचा. हा बघा, एकदम टेस्टी व्हेजिटेबल मसाला भात तयार. व्हेजिटेबल मसाला भात एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. टेस्टी असा रंग छान आलेला आहे. याची चव एकदम चांगल्या प्रकारे आहे. टेस्टी असा व्हेजिटेबल मसाला भाताची रेसिपी आता तयार झालेली आहे. व्हेजिटेबल मसाला भात हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.